जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील डी.आर. हायस्कूल येथे नवागतांचे उत्साहात स्वागत। नंदुरबार येथील श्रीमती डी.आर. हायस्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 च्या प्रारंभाच्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले। यामुळे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उत्साह द्विगुणित झाला। शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी खास ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। रंगीबेरंगी फुगे, पोस्टर्स आणि ढोल ताशांच्या गजरात नवोदित विद्यार्थ्यांची शोभायात्रा परिसरातून पार पडली। शाळेच्या स्वागत समारंभात नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन नरेंद्र सराफ, ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य आबा टेंबेकर, कार्यकारिणी सदस्य पंकज पाठक, मुख्याध्यापक संजय सैंदाणे, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, हेमंत खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते। सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते चॉकलेट, गुलाबपुष्प आणि पेन देऊन शाळेच्या प्रवेशासाठी औपचारिक स्वागत करण्यात आले। या अनपेक्षित आणि आनंददायक उपक्रमामुळे नवागत विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दलची भीती आणि संकोच दूर झाला। त्यांनीही ढोल ताशांच्या निनादात ठेका धरत स्वागत सोहळ्यात सहभाग घेतला, ज्यामुळे संपूर्ण शाळा प्रांगण आनंदाने न्हाले। स्वागत सोहळ्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी लागणाऱ्या पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।
चेअरमन व माजी मुख्याध्यापक व कार्यकारिणी सदस्य टेंबेकर सर, त्यानंतर कार्यकारिणी सदस्य श्रीराम मोडक सर, शाळेचे मुख्याध्यापक सैंदाणे सर, पर्यवेक्षक खैरनार सर, उपस्थित सर्व शिक्षक, विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांच्यासोबत आलेले पालक, गेल्या 10-12 वर्षापासून महाराष्ट्र शासनातर्फे इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना, सर्वच घटकातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक ही योजना सुरू केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने आज आपण प्रातिनिधिक स्वरूपात आपण 8-10 विद्यार्थ्यांना इथं पुस्तकं दिली गेली. पूर्ण शाळेतील 5वी ते 8वीचे जेवढे विद्यार्थी या 2-4 दिवसामध्ये नियोजन केलं जाईल, लायब्ररीयन आपले उपासनी सर आहेत त्यांच्यामार्फत ते नियोजन केलं जाईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला पुस्तकं दिली जातात. आता या ठिकाणी 6वीला एकच पुस्तक आलेलं आहे. आत्ता अभ्यासक्रम बदललेला आहे. त्याच्यामध्ये 3री, 4थी आणि 6वी या 3 वर्गांचे अभ्यासक्रम या वर्षापासून बदलले, नवीन झालेले आहेत. त्यामुळे 6वीला आता सध्या घाई खूप झाल्यामुळे एकच पुस्तक आलं आहे. कारण हे सांगण्याचं तात्पर्य असं की मी स्वतः त्या अभ्यास मंडळावर आहे. पुण्याला जाऊन त्या नवीन अभ्यासक्रम हा खूप सुंदर आहे. पुढच्या वर्षी 5वीचा बदलतो आहे, 7वीचा बदलेल आणि 10वीचा बदलेल. असे टप्प्याटप्प्याने अभ्यासक्रम बदलत आहेत. नवीन सगळा हा अभ्यासक्रम आलेला आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या याच्याने. म्हणजे काही प्रमाणात दिल्लीला जो विद्यार्थी हिंदी भाषेत शिकतोय एखादा इतिहास, तोच इतिहास आपण नंदुरबारला मराठी भाषेमध्ये शिकतोय. म्हणजे अशा रीतीने पूर्ण देशभरामध्ये आता अभ्यासक्रम कसा एक होईल याचा आता शासनाने प्रयत्न करण्याचं सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये भूगोल हा थोडाफार वेगळा असेल, विज्ञान गणित साधारणतः सर्व सारखंच असावं असा हा एक प्रयत्न आहे. आणि म्हणून इथे 6वीला पुस्तक यंदा आले नाही. आपला नंदुरबार जिल्हा म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये एक प्रकरण आहे. त्याच्यामध्ये पण सुंदर मी आता बघितलं ते आम्ही पुण्याला असताना पूर्ण जिल्ह्याची माहिती इतकी सुंदर दिलेली आहे. तापी नदीचा म्हणजे आम्हाला तो अभ्यास करताना की तापी महात्म्य, तापी पुराण हे सगळं आम्हाला अभ्यास करून कशा रीतीने त्या नदी कुठून उगम पावते, या ठिकाणी किती नद्यांचा संगम होतो, ते सगळं आम्ही त्याच्यातनं अभ्यासक्रमातनं त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आणि अभ्यास तुम्हाला चित्र इतके आकर्षक आहे. इथे मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगतो, मित्रांनो तुम्हाला फुकटात पुस्तकं मिळाली. आमच्या वेळेस आम्हाला पुस्तकं विकत घ्यावी लागत होती, पुस्तक फुकट नव्हती. आणि पुस्तक हे एक प्रकारचा आपला देव आहे, एक ते सरस्वतीचं एक हे आहे. तर तुम्ही त्याच्यातनं अभ्यास करा, त्याला घाण करू नका, त्याला असं वाळू नका, त्याच्यावर चिरखडू नका. वर्षभर पुस्तकं चांगली ठेवा, ही मोफत मिळालेली आहे. पुढच्या वर्षी तुमच्याकडनं आम्ही काही मुलांची पुस्तकं चांगली असेल तर आम्ही परत देऊ. काही उशिरा विद्यार्थी आले तर त्यांना, कारण शासन सगळ्यांना पूर्ण पुस्तकं पूर्ण